आमदार सोपलांचे बंधू, पुतणे, भावजय अन सुनेसह 10 जणांवर गुन्हा दाखल. आयर्न शुगरने परस्पर विकली साखर. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे बंधू, पुतणे, भावजय आणि सुनेसह 10 जणांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री दिल्लीहून पुण्याला एअर इंडियाची फ्लाईट होती, परंतु कंपनीने 7 तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवले होते. यानंतर तांत्रिक बिघाड म्हणून सांगत पहाटे 2 तासांसाठी खाली उतरवून बसमध्ये फिरवून पुन्हा विमानतळावर नेले व त्याच विमानात बसवून रविवारी सकाळी पुण्याला पाठवून दिल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार दाट धुक्यामुळे झाल्याचे समजते आहे. एवढा वेळ विमानात बसवून ठेवल्याने वयस्कर प्रवाशांसह अनेकांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यातील महिलांचे आभार मानले होते. पण आता सरकारने योजनेच्या निकषांवर बोट ठेवत लाखो महिलांना अपात्र करण्याचा सपाटाच लावला आहे. आता तर सरकारने लाडकी बहीण योजनेत अपात्र असणाऱ्या महिलांकडून पैसे वसूल करण्याचे धोरण अवलंबले असून पैसे देखील वसूल केले जात आहेत. या योजनेतील निकषांचा थेट राज्यातील 20 लाख शेतकरी महिलांना फटका बसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने आधी लाडक्या ठरवलेल्या महिला आता नावडत्या झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. राज्य सरकारने आधी लाडक्या ठरवलेल्या महिला आता नावडत्या झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. नितीश कुमार म्हणाले, आम्ही 2दा चुकून इकडे तिकडे गेलो होतो. आता नेहमीच सोबत राहू आणि बिहार सोबतच देशाचा विकास करू, असे म्हणत नितीश कुमार यांनी राजकीय वर्तुळात त्यांच्याबाबत सुरू असणाऱ्या उलटसुलट चर्चांना एक प्रकारे पूर्णविरामच दिला. विठ्ठल दर्शनासाठी भाविकाकडून 11,000 शुल्क घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. कुणाल दीपक घरत हे भाविक आपल्या कुटुंबासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाकरिता आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून 11,000 रुपये घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. उजनीवर विदेशी पाहुणे. हजारो किलोमीटर प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोंनी खुललं सौंदर्य. पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर साकारलेल्या सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी तर देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे. उजनी जलाशयात विविध जातीचे पक्षी अन्न पाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो पक्षी या परिसरात दाखल होतात. शरद मोहोळच्या टोळीच्या निशाण्यावर कोण? पुण्यातील भाईंचे धाबे दणाणले. गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी उधळून लावला. मोहोळ टोळीतील दोघांकडून पोलिसांनी पिस्तुले आणि 7 काडतुसे जप्त केली. वर्षाच्या आत कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा रचलेला कट पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उधळला आहे. दुचाकी वितरकांनी ग्राहकाला 2 हेल्मेट देणे बंधनकारक. कोणत्या कारणामुळे आरटीओने घेतला निर्णय? दुचाकी वितरकांनी वाहन विक्री करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्राहकाला 2 हेल्मेट देणे बंधनकारक आहे. अन्यथा वितरकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी पत्रकाद्वारे दिला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी पुणे विभागातील मनमाड दौंड विभागाची सविस्तर संरक्षण तपासणी केली. येवला कोपरगाव विभागातील हायस्पीड रनने तपासणीला सुरुवात झाली. पुढे व्यवस्थापकांनी 456/427 ते 455/707 किलोमीटर अंतरावर अप दिशेकडील कर्व क्रमांक 141 आणि कोपरगाव कान्हेगाव विभागातील लिमिटेड हाईट सबवे तपासल्यानंतर कान्हेगाव आणि पुणतांबा स्थानकांदरम्यान 439/37 किलोमीटरच्या अंतरावर गोदावरी पूल क्रमांक 439/1 ची तपशीलवार तपासणी केली. पालखी महामार्गाचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश. दिवे घाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गाचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. कमी दराने निविदा भरून कामे मिळवताना घेतलेल्या कामांचा दर्जाही चांगला ठेवा अशा कडक शब्दात गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सुनावले आहे.